विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून माझा बूथ सर्वात मजबूत अभियान 16 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी राज्यात 1 लाख बूथ प्रमुखांशी संवाद साधणार. पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याचं उद्दिष्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज राज्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस. मोदींची छत्रपती संभाजीनगर नवी मुंबईमध्ये सभा तर संध्याकाळी 6 वाजता मुंबईतल्या शिवाजी पार्कवर भव्य सभेचं आयोजन. पंतप्रधान मोदींची आज मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये सभा असेल. सभेला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार. शिवाजी पार्क मैदानात सभेची जय्यत तयारी. पंतप्रधान मोदींच्या शिवाजी पार्कमधल्या सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल. सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत दादर आणि आसपासच्या 14 मार्गांवरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. राहुल गांधींची आज नंदुरबार आणि नांदेडमध्ये सभा. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेणार. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज महाराष्ट्रात. खरगेंच्या नाशिक आणि पुण्यामध्ये सभा. उद्धव ठाकरेंच्या आज अहिल्यानगर आणि संभाजीनगरमध्ये प्रचार सभा. उद्धव ठाकरेंचा रोख कोणाकडे याकडे सर्वांचं लक्ष. आज राज ठाकरेंचा बीड आणि पुण्यात प्रचार दौरा. राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण हे पाहणं उत्सुक्याचं. माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणांची गरज नाही. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य. तुतारीकडून निष्ठावंतांना उमेदवारी नाही. परळी मतदारसंघात जातीपातीचे राजकारण तेवत ठेवण्यासाठी बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली का? धनंजय मुंडेंचा शरद पवारांना सवाल. दिलीप वळसेंचा मंत्रिपदापर्यंतचा प्रवास माझ्यामुळे, मात्र वळसे हे गद्दार आणि गद्दारांना सुट्टी नाही. शरद पवारांचं वक्तव्य. शरद पवारांच्या आरोपांना 18 तारखेच्या सभेतून उत्तर देणार. दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया. वळसे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. मुलीनंतर साहेबांनी थेट नातूस पुढे केला. बारामती तालुक्यातल्या गावभेटी दरम्यान अजित पवारांची फटकेबाजी. शरद पवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात, त्यामुळे भावनिक मुद्द्यावर बोलण्यापेक्षा विकासावर बोलायला हवं. अजित पवारांच्या नातू पुढे केल्याच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. बाकीच्यांचं वय बघता मलाच या बारामतीचे सगळं बघायचं आहे. अजितदादांचं नाव न घेता शरद पवारांवर निशाणा. तर 84 हे काय वय आहे का? मी म्हातारा झालोय का? भर सभेत शरद पवारांचा सवाल. महाविकास आघाडीचे 170 उमेदवार निवडून येतील आणि सरकार बनेल ही काळ्या दगडावरची रेख. रोहित पवारांनी व्यक्त केला विश्वास. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले आणि काँग्रेस नेते कन्हैया कुमारांकडून प्रफुल्ल गुडधेंचा प्रचार. शिंदे हे मुख्यमंत्री नाहीत तर बेईमान गुजराती नेत्यांचे चौकीदार आहेत. कन्हैया कुमारांची टीका. महायुतीने विरोधी पक्षनेते पदाची चर्चा करावी. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा महायुतीला टोला. बाबा सिद्दीकींवर गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार अर्धा तास हॉस्पिटल बाहेर उपस्थित होता. सिद्दीकींच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी शूटर शिवकुमार लीलावती बाहेर थांबला होता. चौकशीतून धक्कादायक माहिती उघड. पीएमसी बँक घोटाळ्यात 2 वर्षांनंतर आज सुनावणी. बुडीत गेलेल्या पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेतले खातेदार गेली 5 वर्ष लढतायत. घोटाळ्यामुळे 300हून अधिक वयोवृद्ध खातेदारांचा मृत्यू. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसींना भर सभेत सोलापूर पोलिसांकडून नोटीस. प्रक्षोभक भाषण करू नका अशा आशयाची नोटीस. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळेंची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती. आनंद दिघे यांच्या तालमीतील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख. सांगलीतल्या मिरजेतले वंचितचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांची पक्षाला सोड चिठ्ठी. बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यामुळे घाटे होते नाराज. उरण मतदारसंघातल्या शेकापमधील आणि ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपत प्रवेश. भाजप उमेदवार महेश बालदींच्या जाहीर सभेत पार पडला पक्षप्रवेश.
ऐरोली विधानसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार MK मडवींकडनं जाहीरनामा प्रसिद्ध. विक्रोळी ते घणसोली उड्डाणपूल, पर्यावरणाचं संवर्धन, शिक्षण या गोष्टींवरती जाहीरनाम्यात भर. राहुरी नगर मतदारसंघातल्या उमेदवार प्राजक्त तनपुरेंचे वडील प्रसाद तनपुरेंकडनं कार्यकर्त्याला धमकी. तनपुरेंचा प्रचार करावा अन्यथा पाहून घेऊ असा इशारा दिल्याचा कार्यकर्त्याचा आरोप. अख्खं कुटुंब विरोधात पण लाडकी बहीण अजित पवारांसोबत. बारामतीच्या सतपे गावात नीता पाटलांकडनं अजित पवारांचा प्रचार. विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून लढा, प्रचारात शरद पवारांचा फोटो वापरू नका, सुप्रीम कोर्टाचा अजित पवार गटाला आदेश. मोर्शी विधानसभेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्या पत्नी प्रचाराच्या मैदानात. 1 वर्षाच्या बाळाला घेऊन मोनाली भुयार यांच्याकडनं गावोगावी भेट देत प्रचार. भंडारा विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकरांच्या प्रचारात. मराठी सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासाठी रोड शोचं आयोजन. वर्षा उसगावकरांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. नाशिकच्या नांदगाव मतदारसंघात आमदार सुहास कांदेंच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी अंजुम कांदे मैदानात. प्रचारादरम्यान गेल्या 5 वर्षातली विकास कामं जनतेसमोर मांडत असल्याची अंजुम कांदेंची माहिती. ठाण्याच्या मुंब्रा विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादीचे उमेदवार नाझीम मुल्लांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा. ठाणे महायुतीचा बालेकिल्ला असल्यामुळे नाझीम मुल्ला यांना निवडून आणण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. विरोधक दोन्हीकडून बोलतात पण पोलिसांनी केलं ते बरोबर केलं ना. अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरवरून मुख्यमंत्र्यांचा सवाल. विश्वनाथ भोईर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. जळगाव ग्रामीण मतदारसंघात संजय राऊतांची सभा. बाळासाहेबांनी टपरीवाल्यांना आमदार केलं, मात्र आता ते परत दिसले नाही पाहिजे. राऊतांची गुलाबराव पाटलांवर टीका. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंची सभा. नाना पटोले निवडून आल्यास ते लाडकी बहीण योजना बंद करतील, बावनकुळेंचं वक्तव्य. जालन्यात मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी यांचा अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांना पाठिंबा. पाठिंब्यामुळे जालना मतदारसंघातील राजकीय समीकरणं अधिक गुंतागुंतीची. 20 नोव्हेंबरला मतदान असल्यामुळे राज्य सरकारनं जाहीर केली सार्वजनिक सुट्टी. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी. आचारसंहिता भंगाच्या एकूण प्राप्त झालेल्या 5,902 तक्रारींपैकी 5,833 तक्रारी निकाली. 519 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती. नागपुरात पोलिसांनी जप्त केले 1,35,00,000. सेंट्रल अॅव्हेन्यू रोडवरनं रक्कम घेऊन जाताना एकाला घेतलं ताब्यात. भंडाऱ्यातल्या तुमसरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं पथसंचलन. जिल्हाधिकारी संजय कोलते आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन सहभागी. जालन्याच्या भोकरदन मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार चंद्रकांत दानवेंच्या ताफ्यावर दगडफेक. रावसाहेब दानवे आणि संतोष दानवेच्या गुंडांनी दगडफेक केल्याचा चंद्रकांत दानवेंचा आरोप. नागपुरात काँग्रेस नेते नितीन राऊतांच्या कारचा अपघात. प्रचार संपवून घराकडे जात असताना कारला ट्रकची मागून धडक. सुदैवाने नितीन राऊत आणि त्यांच्या कारमधले त्यांचे सहकारी सुखरूप. उपाशीपोटी राहणं तसंच बैठं काम याच्यामुळे मुंबईकरांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढत असल्याचं सर्वेक्षणातनं समोर. मधुमेह टाळण्यासाठी पालिकेकडनं ब्रेपिंग बॅरियर्स, ब्रिजिंग गॅप्स मोहीम हाती. "1956च्या आधी वडिलांचं निधन झालं असल्यास मुलीचा मालमत्तेवरती हक्क नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा. तर 1956च्या आधी निधन झालेल्या पतीच्या मालमत्तेवर विधवेचाही हक्क राहत नाही, न्यायालयाकडून स्पष्ट. मुंबईत थंडीची एंट्री लांबणीवर. 21 नोव्हेंबर नंतरच तापमानात घट होणार, कुलाबा वेधशाळेने वर्तवला अंदाज.
ठाण्याच्या घोडबंदर रोडवर भीषण अपघातात एकाचा मृत्यू. या प्रकरणी कासार वडवली पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद. जळगावात धावत्या रुग्णवाहिकेला आग. रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट. चालक आणि डॉक्टर रुग्णवाहिकेतून बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली. कर्नाटकात सरकार पाडण्यासाठी भाजपकडनं काँग्रेसच्या आमदारांना 50 कोटींची ऑफर. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा आरोप. ईडी सीबीआयचा दुरुपयोग करून भाजप षडयंत्र रचत असल्याचं त्यांचं वक्तव्य. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात 64.89% मतदान. लोहरगारमध्ये सर्वाधिक 73.21% मतदान, तर हजारीबागमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 60.79% मतदान. वायनाडमध्ये काँग्रेसच्या प्रियांका गांधी, भाजपच्या नव्या हरिदास आणि डाव्या आघाडीचे सत्यान मुकेरी यांच्यात लढत. पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान राजस्थानमधील सामरावता गावात गोंधळ. अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांच्या समर्थकांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटपट. पोलिसांकडून जवळपास 60 जणांना अटक. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंडच्या उच्च न्यायालयाकडून नोटीस. 15 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी न्यायालयाने बाजू मांडण्याचे दिले निर्देश. रशियात मूल जन्माला आल्यानंतर मिळणार 9 लाख. जन्मदर वाढवण्यासाठी पुतीन सरकारचा नवा कायदा. पुतीन यांच्या मंजुरीनंतर कायद्याची अंमलबजावणी होणार. बेरूतमध्ये इमारतींवर झालेल्या बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. मध्य गाझामधल्या निर्वासितांच्या इमारतीवर इस्रायली सैन्याचा हल्ला. 5 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी. स्पेनच्या दक्षिणेकडील मलागा प्रांतात मुसळधार पाऊस. अनेक भागात भूस्खलन झाल्यामुळे रस्ते बंद. खबरदारी म्हणून 3000 लोकांना सुरक्षित स्थळी हटवलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.